हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आज मी इथे तुम्हाला केसांना तेल कसं लावायचं ते सांगणार आहे. आता केसांना तुम्ही म्हणाल की याच बरंही कोण व्हिडिओ काढतं, तर असं म्हणजे असं काही कंटेंट नाही माझ्याकडे, असं काही नाही प्रकार. तर मला म्हणजे मी जे तेल लावते केसांना, तर मला असं वाटते मी खूप छान तेल लावते, खूप छान मला झोप येते, छान माझे केस छान राहतात, छान केस आहेत माझे. त्याच्यावर मला असं वाटतं की माझ्यामुळे कोणाला तरी एक छान आयडिया येईल. आणि आता सध्या असा प्रकार खूप आहे की केस गळत आहे किंवा खूप पातळ केस झालेले आहे, केसांची काळजी कशी करायची, तर त्यावर हा छोटासा व्हिडिओ आहे फक्त. तर त्यासाठी मी नेहमी माझे केस छान कमरेपर्यंत लांब होते, पण मला असं थोडं नाही का, असं थोडं नवीन लुक तयार करायचा होता, म्हणून मी डायरेक्टच केस माझे कट केलेले आहे. आणि याच्यापेक्षाही मी आता आणखी केस कट करणार आहे. पण म्हणलं नाही का, एक छान असं केसांचं रुटीन काय असते, केसांना तेल किती छान लावलं जातं आणि केसांना आपण कसं हेल्दी ठेवलं जातं, काहीही मेडिसिन वगैरे काही ट्रीटमेंट न घेता. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवते आहे. तर मी काही नाही, एक सिंपल असं आपलं जे घरात जे पॅराशूट ऑइल येतं ते ऑइल वापरते. आता एक वेळेस झालेलं आहे की मी एका याच्यामध्ये बघितलं होतं कॅस्टर ऑइलचे बेनिफिट छान आहे. तर मी आता एक वेळेस ते यूज केलेलं आहे. आणि आणखी वेळ यूज करून मग तुम्हाला सांगाल की ते वापरायचं का नाही वापरायचं. तुमचे पैसे खर्च करू नका, मी सांगते तुम्हाला. तर अशा प्रकारे मी हे आधी पॅराशूट, कारण ते आता हे बघा, हे जे आहे ना, हे इथं कंपनी कोणतीही तुम्ही वापरू शकता. इथे काय मी कोणतंही असं कोलॅब करत नाही आहे. हे माझं म्हणजे हे मी आणलेलं आहे, असंच आणलेलं आहे, म्हणजे प्युअर आहे, असंच म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे, प्युअर आहे. तर अशा प्रकारे कॅस्टर ऑइलसुद्धा आहे. तर आधी आपण काय करू, मी आधी जे आहे ना पॅराशूट ऑइलने कसं छान असे केसांना लावायचं आहे, तर हे तुम्हाला सांगते. तर हे बघा, आता नॉर्मली काय करतात, असे हातांवर तेल घेतात आणि बस असं करायचं आणि असं 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 झालं आणि केसांना हातावर तेल तसंच तसंच आहे. हे केसांना नाही लागलेलं माझ्या तेल. तर काय करायचं नेहमी, आता जेव्हा आपण तेल लावतो ना, तेव्हा आता मी मधून घेते, मी मधून सुरुवात करते. तर हे बघा, आता काय करायचं आपल्याला, मी डायरेक्टच घेते. आता तुम्ही इथे एखाद्या बाउलमध्ये घ्या, एखाद्या वाटीमध्ये घ्या, कशामध्ये पण चालते. तर आता मला कसं वाटतं, असं हाताच्या टिपने असं ते असं 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 नाही लागत मला, असं वाटते एवढं छान माझ्याकडून. तर मी काय करते, मी छान ऑइल करते ना नेहमी, म्हणजे छान म्हणजे मी बरंच लावते. तुम्ही म्हणाल एवढं, तर हो, केस धुवायच्या आधी मी असंच करते. तर अशा प्रकारे आपल्याला कळतंय ना की किती पडतंय तेल, नाही का, केसांमध्ये. असं करत करत आपल्याला प्रत्येक मोडीने आपल्याला तेल लावत जायचं आहे. अशा अशा छान अशा लटा घ्यायच्या आणि तेल लावत जायचं, अशा छान लटा घ्यायच्या आणि तेल लावत जायचं. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे. आता हे जे कॅस्टर ऑइलचं मी तुम्हाला सांगितलं, तर आतापर्यंत तर मी कोकोनट ऑइलच यूज केलेलं आहे, त्यांनीच माझे केस बऱ्या प्रमाणात छान आहे. तुम्ही म्हणाल काय छान आहे, तर आहे, माझे केस खरंच छान आहे. हे विदाऊट काही ट्रीटमेंट वगैरे असे छान केस आहे. नाही तर बरेच जण असे दाट करायसाठी किंवा काय असे नाही का, काळे करायसाठी बरेचसे ट्रीटमेंट यूज करतात. तर तसं नाही आहे माझं, ओरिजिनलच केस आहेत हे माझे छान. आणि हे याला काही मी मेहंदी वगैरे लावलेली नाही, हा ओरिजिनल काळा कलर आहे. मी उलटं लाल करायसाठी मेहंदी लावते, पण या काळ्या कलरमध्ये ते बसत नाही. बघा, आता समोर लावला तर मागे सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे, मागून सुद्धा समोर घेऊन असे 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 आपल्याला ते लावत जायचं आहे. हे बघा, आता झालं हे एक नॉर्मल, मी फक्त केसांना फक्त वरच्या वर एक लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला कॅस्टर ऑइल यूज करायचं आहे. तर मी काय करते, आता ते खूप घट्ट असते, तर त्याच्यामध्ये हे मिक्स करते मी थोडं, अगदी थोडं. हे बघा, तुम्ही आता बघू शकता, म्हणजे हे मी जवळपास 2-3 चमचे घेतलेले. आणि आता हे घेऊ त्याच्यामध्ये 2-3 चमचे. हे बघा, आता हे तुम्हाला सांगते, हे जवळपास 2 ते 3, आता याच्यामध्ये दिसतंय का, हो दिसते, 2-3 चमचे छान तेल झालेलं आहे. आणि आधीच ऑलरेडी छान तेल लावलेलं आहे. तर आता इथे काय करायचं, आता हे तर आपण वाटी अशी नाही ना ओतू शकत, तर आता याला बोटानेच लावायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे बोटांवर छान मिक्स करून घ्या आधी, आणि नंतर छान आपल्याला अशाच प्रकारे अशा मोडीने तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला हे छान तेल लावून घ्यायचं आहे. आधी लावून घ्यायचं, मग नंतर आपण छान असं मसाज करू लास्टमध्ये. आधी केसांना, आधी मुडांना लावून तर घ्या तेल, नाही का. आता जे
जे डॉक्टर आहे ते म्हणतात की बाबा तेल नाही लावायचं केसांना. आता मला ते लॉजिक काय समजत नाही की केसांना तेल का लावायचं नाही. आता मी लहानपणापासून तर एवढंच बघत आले की छान केसांना तेल लावायचं, तेल लावून केस धुवायचे असं मी ऐकलेलं आहे आणि बघत आलेली आहे. आणि ते लावल्यावर मला छान अशी झोपही येते, छान झोप येते. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो निद्रा नाशचा. अरे तुम्ही घरी असं मसाज करा ना, असं घरी असं छान असं स्वतःला पॅम्पर करा ना, कशी झोप येत नाही बघा. आणि तुमचे केससुद्धा छान होतात. आता बघा हे हलक्या हलक्या हाताने आपल्याला स्वतः, जर कोणी नसेल ना तर स्वतःच्या हाताने आपल्याला छान अशी मसाज करून घ्यायची आहे. आवडत असेल तर दुसऱ्यांची पण करून द्यायची आहे घरच्यांची. हे बघू शकता तुम्ही. आता छान असं केसांना सगळीकडे हे लागलेलं आहे. तुम्हाला सांगते हे जे ऑइल मी लावते ना तर मी जवळपास 10 मिनिट तरी अशी छान अशी मसाज करते. आता व्हिडिओ खूपच लांब होईल म्हणून मी हे बस तुम्हाला कशी करते हे बस वरच्यावर दाखवते. पण मी हे खूप छान असतं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून आठवड्यातून 2 वेळेस मी केस धुते, तर दोन्ही वेळेस मी आधी छान केस धुवायच्या आधी छान असं ऑइलिंग करते म्हणजे करतेच. आता जे उरलेलं ऑइल आहे ते आपण काय करू, जे वरचे जे केस राहिलेले त्यांना सोडायचं नाही. तर हे जे आहेत ना हे असं असं आपल्याला लावून घ्यायचे जे राहिलेले आहेत ते. हे बघा आता हे काय झालं, आता तुम्हाला हे बघा जास्त वेळ हे शक्यतो काय करायचं, जेव्हा आपण ऑइल करतो ना, ऑइलिंग करतो तेव्हा आपण शक्यतो रात्रीच करायचं. रात्री जर जमत नाही आहे तुम्हाला तर केस धुवायच्या 1 तास आधी, म्हणजे 1 तास तरी केसांमध्ये छान असं तेल जाईल असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. लगेच केसांना तेल लावायचं आणि लगेच धुवायला घ्यायचं, हे असलं बिलकुल नाही करायचं. तर अशा प्रकारे बघा आपण छान, आता तुम्ही ही वेणी घालून ठेवू शकता. आता तुम्ही छान असे हे पॅक करून ठेवू शकता किंवा तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही मोकळेसुद्धा सोडू शकता. तर इथे बघा आपण काय काय केलेलं आहे. छान आधी तेल लावायच्या आधी छान असं विंचरून घ्या केस. नंतर मोळीमध्ये आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे. आधी तुम्ही पॅराशूट ऑइलसुद्धा वापरू शकता. आणि नंतर मग तुम्हाला जर आपलं बजेट थोडंसं मागे पुढे होतं तर तुम्ही कॅस्टर ऑइलसुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता. तर आधी मी तुम्हाला सांगते हे छान केस माझे पॅराशूट ऑइलनेच झालेले आहेत. तर मी नेहमीच छान म्हणते, तर मला असं वाटते की विदाऊट ट्रीटमेंट आहे म्हणून मी छान म्हणते, बाकी काहीही नाही आहे. आणि तुम्हाला आणखी सांगते की खूप जास्त गरम पाण्याने केस धुवू नका. अगदी कोमट, अगदी ते कोमटपेक्षा कमी पाण्याने छान असे केस धुवायचे. केस धुताना तुम्हाला सांगते शॅम्पू डायरेक्ट आपल्या डोक्याला नाही लावायचा. थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजे जवळपास तुम्हाला सांगते एखाद्या ग्लास एवढा मगमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शॅम्पू असा डायल्यूट करायचा आणि मग नंतर त्यांनी छान असे केस धुवायचे. डायरेक्ट शॅम्पू आपल्या डोक्याला बिलकुल लावायचा नसतो. त्यांनी केसांमध्ये कोंडा होतो, नंतर पिंपल्स येतात, नंतर मग केस गळती होते, बरेचसे प्रॉब्लेम तिथूनच चालू होतात. तर तुम्हाला सांगते केस लावताना छान रात्रीच्या वेळेस लावा, तुम्हाला छान झोप येईल. आणि तुम्हाला सांगते की आठवड्यातून 2 वेळेस तरी छान केसांना छान असं चंपी करा, छान अशी मसाज करा. तुमच्या केसांचं आरोग्य खूप छान होईल. आणि खूप सारे प्रोडक्ट, खूप असं नवीन केसांना जे म्हणतात रासायनिक केमिकल असं यूज नका वापरू. बिलकुल जे नॅचरल आहे तेच वापरा. आणि सारखं चेंज नका करू. हा शॅम्पू जे वापरलाय मग तो केलाय मग हे केलंय असलं नाही. बिलकुल जे तुम्हाला ठरवा की माझ्या केसांना हे सूट होते आहे, तर बस तेच ठेवा कंटिन्यू. आणि सारखं यांनी हे सांगितलंय, त्यांनी सांगितलंय, मी सांगितलंय म्हणून बिलकुल नका करू. तुमच्या केसांना आता तुम्ही दुसरं तेल वापरत असाल तर त्या तेलाने अशा प्रकारे मसाज करून बघा. वर तेल लावू नका, छान मोडीने लावा. आणि अशा प्रकारे तुम्ही निद्रानाश, तुम्हाला सांगते केस गळती, तुम्हाला सांगते असे खूप सारे जे प्रॉब्लेम आहे या छान अशा चंपीने तुमच्या डोक्यावरचा जो स्ट्रेस, महिलांचा जो स्ट्रेस असतो तो सुद्धा यांनी छान असा कमी होईल. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, आणखी जर असे काही छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. थँक्यू सो मच.